नमस्कार मित्रांनो, सोहनलाल द्विवेदी यांनी लिहिलेली हार नाही होती ही माझी सगळ्यात आवडती कविता आहे. मी खूप वेळा ती कविता लोकांना, मुलांना, पालकांना ऐकवत असतो. आज माझी अशी इच्छा आहे की ह्या कवितेचं स्पष्टीकरण पण करावं. मित्रांनो, हार नाही होती ही कविता सोहनलाल द्विवेदी यांनी लिहिलेली. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. या कवितेमध्ये लहर म्हणजे संकट असे एक प्रतीक आहे आणि नौका म्हणजे जीवन. जीवनामध्ये अनेक संकट येणार आणि ही संकट पार करून आपल्याला पुढे जायचे. हा अर्थ या पहिल्या दोन ओळींमध्ये सांगितलेला आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. जीवनात अनेक संकट येतील आणि ती संकट पार करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. ती संकट पार करा आणि पुढे जा. कवितेचं पहिलं कडवं आहे कि नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. मित्रांनो, या कडव्यामध्ये एका मुंगीचं उदाहरण दिलेलं आहे की लहान मुंगी जेव्हा एक साखरेचा दाणा साठवून ठेवण्यासाठी घेऊन जात असते, त्यावेळेस भिंतीवर चढताना ती खूप वेळा पडते. पण तिचा विश्वास असतो की मला माझं काम पूर्ण करायचंय, मला माझी जबाबदारी पार पाडायची आहे. आणि ती आपले प्रयत्न थांबवत नाही. कित्येक वेळा खाली पडली तरी पुन्हा त्या भिंतीवरून जाण्याचा प्रयत्नच करते. मित्रांनो, अशा अनेक गोष्टी तुम्हाला प्लॅनेट चॅनल्सवर पाहायला मिळत असतील की अनेक संकट येतात. प्राण्यांना संकट येतात, माणसांना तर येतात, प्राण्यांना सुद्धा संकट येतात. कवी इथं छोट्याशा मुंगीचं उदाहरण सांगतो की भिंतीवरून चढताना ती खूप वेळा पडते, पण ती सोडून देत नाही आणि शेवटी ती आपल्या कामामध्ये यश मिळवतेच. तसं आपण सुद्धा अनेक संकट आले, अनेक अडचण आले, अनेक प्रॉब्लेम आले तर घाबरायचं नाही, पुढे जायचं. दुसरं कडवं असं आहे, डुबकियां सिंधू में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटाता है. मिलते न सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. मित्रांनो, इथं गोताखोर म्हणजे समुद्रामध्ये डुबक्या घेणाऱ्या माणसाचं उदाहरण दिलेलं आहे की मोती समुद्रामध्ये मिळतात आणि त्याच्यासाठी त्यांना समुद्रात जावं लागतं. खाली उड्या मारत खाली जातात, पाण्यामध्ये खोल जातात. त्यांचा थोडासा अवतार गमतीशीर असतो. ऑक्सिजनचं हे असतं, सिलेंडर असतं पाठीशी आणि प्रत्येक वेळेस तो सापडतो का म्हणून पाहतात मोती. प्रत्येक वेळेस सापडतोच असं नाही, पण नाही मिळाला म्हणून तो हट्ट सोडून देत नाही. तो पुन्हा जातो आणि प्रत्येक वेळेस त्याचा हात खालीच राहत नाही. कधीतरी त्याला मोती पण सापडतात आणि तो मोती घेऊनच वर येतो. मित्रांनो, आपल्याही जीवनामध्ये आपण जेव्हा अथक परिश्रम करू तेव्हा आपल्यासाठी सुद्धा मोती मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करत राहिलं पाहिजे. तिसरं कडवं फार महत्वाचं आहे. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो.
असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम। जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम। संघर्षों का मैदान मत छोड़ो तुम। असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम। संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। मित्रांनो, जीवनामध्ये असफलता येणार, खूप वेळा असफलता येणार। प्रत्येक ग्रेट माणसांची चरित्र वाचा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे। तुम्हालाही करावं लागेल, पण संघर्ष सोडू नका, संघर्षाचं मैदान सोडू नका। एक ना एक दिवस आपल्याला नक्की यश मिळेल। आणि मित्रांनो, जगामध्ये असं भव्य दिव्य यश मिळवल्याशिवाय जग सुद्धा मान्य करत नाही। आपल्याला हे यश मिळवलंच पाहिजे। पुन्हा एकदा पूर्ण कविता ऐकवतो। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटाता है। मिलते न सहेज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुना उत्साह इसी हैरानी में। मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम। संघर्षों का मैदान छोड़ो मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। नमस्कार मित्र।